यानंतर आता मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये 42% पाणीसाठा सध्या शिल्लक आहे। मध्य वैतरणा, भातसा या धरणातील पाणीसाठा 50%पेक्षा सुद्धा खाली आलाय। धरणातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन सध्या सुरू आहे। त्यामुळे कडाक्याच्या उन्हामुळे मुंबईतील पाण्याची मागणी सुद्धा वाढली आहे आणि याच संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनार-वाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय सांगाल? खरं तर मुंबईकरांसाठी ही चिंताजनक बाब म्हणावी लागेल। नक्कीच मोहिनी, मुंबईकरांसाठी ही फारच चिंताजनक बाब आहे। कारण जवळपास 3 महिने अजून पावसाळ्यासाठी शिल्लक आहेत आणि उन्हाची तीव्रता ही दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्यामुळे मुंबईला ज्या 7 धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो त्या 7 धरणांमध्ये पाण्याची पातळी जी आहे ती आता निम्म्यावरती पोहोचली आहे। अजून काही दिवस उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि त्यामुळे या दिवसामध्ये पाण्याचं मोठ्या प्रमाणामध्ये बाष्पीभवन होऊ शकतं आणि त्यामुळे पाण्याची तीव्रता जी आहे ती मुंबईकरांना भासू शकते। अजून तरी पाण्याच्या कपातीचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतलेला नाहीये। मात्र मुंबईमध्ये ज्या 7 धरणांमधून पाणी येतं त्या 7 धरणांमध्ये जवळपास फक्त 42% पाणी शिल्लक आहे। या 7ही धरणांची क्षमता जर पाहिली तर जवळपास 14 लाख दशलक्ष लिटर इतकी क्षमता आहे। मात्र फक्त 6 लाख दशलक्ष लिटर इतकं पाण्याची क्षमता जी आहे किंवा आता जे पाणी आहे त्या पाण्याचा साठा जो आहे तो आता पाहायला मिळतो आहे। त्यामुळे या धरणांमधली पाण्याची क्षमता जशी झपाट्यानं खाली होईल तशी पाण्यामध्ये मुंबईमध्ये पाण्याची टंचाई जी आहे ती निर्माण होऊ शकते आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं पाणी कपात जी आहे केली जाऊ शकते आणि त्यामुळे पुढचे 2-3 महिने लक्षात घेता मुंबईकरांनी पाण्याचा जपून वापर करणं आवश्यक आहे। तशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या देण्यात येत आहेत। मुंबईला पाणी पुरवठा करणारी जी काही महत्त्वाची धरणं आहेत त्या 7 धरणांमधून हा पाण्याचा पाणी पुरवठा जो आहे तो केला जातो। जवळपास 3,500 लिटर जे पाणी आहे ते या प्रत्येक पाईपलाईन मधून येत असतं आणि त्यामुळे आता या पाण्याचं नियोजन आता प्रशासनाला कृष्णा करावं लागणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।